आपले सगळेजण जानेवारी महिन्यापासून वाट बघतोय की नेमकं हे पीक विम्याची भरपाई कधी जमा होणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागानं सांगितलं होतं की जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होईल, परंतु तसं काही झालं नाही। जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला आणि मार्च महिना देखील आता निम्मा संपत आला आहे। आता कुठं क्लेम कॅल्क्युलेशनचं म्हणजे पीक विमा भरपाई नेमकं किती कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळणार आहे याचं मोजमाप सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे। आणि या आठवडाभरामध्ये हे क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होतील, म्हणजेच भरपाई निश्चित होईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा व्हायला सुरुवात होईल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे। आता यंदाचं एकतर पीक विमा योजना एकाच टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना भरपाई देते, म्हणजे गेल्या वर्षीसारखं नाही की तुम्हाला 4-5 ट्रिगरमधून पीक विम्याची भरपाई मिळते। यंदा केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित म्हणजे जे काही उत्पादकता आधारित पीक विम्याची भरपाई आहे ती आपल्या शेतकऱ्यांना मिळते आणि एका क्लेममधून देण्यात येणाऱ्या भरपाईला एवढ्या मोठ्या प्रमाणात उशीर लावला जातोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। आता ऑक्टोबर महिन्यामध्ये खरीपातली बहुतांश पिकं काढून झाली आहे, त्याच्या आधीच त्यांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत। आता जर ऑक्टोबर महिन्यामध्ये पिकांची काढणी झाली आणि त्याआधी जर समजा पीक कापणीचे प्रयोग झाले असतील तर मागच्या 4 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई का मिळाली नाही, नेमकं भरपाईचं गाडं कुठं अडकलं होतं असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहेत।